आकाशवाणी मुंबई केंद्र. जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 9व्या भागाचा विषय आहे गरज सर्वसमावेशक जैवविविधतेची. आपल्याकडं जवळजवळ 200 विद्यापीठ आहेत आणि जवळजवळ 10,000 कॉलेज आहेत आणि त्याच्यामध्ये लक्षावधी विद्यार्थी शिकतात. आणि या शिक्षणाचा दर्जा काय आहे, ही मुलं या कॉलेजांमध्ये कशा करता जातात, हे सगळे मोठे अवघड प्रश्न आहेत. म्हणजे काही मंडळी अशी म्हणणारी आहेत की आपण या कॉलेजांच्या साखळीमधून एक ॲडल्ट बेबी सिटिंग व्यवस्था निर्माण केली आहे. म्हणजे त्या मंडळीने जाऊन दुसरीकडे कुठेतरी मोडतोड जाळपोळ करू नये म्हणून त्यांचा आपला दिवसभराचा वेळ बरा जातो, असंही म्हणणारी काही मंडळी आहेत. आणि ह्याच्यात अगदी तथ्य नाही असं नाही आहे. पण चिनी लोक पहिल्यापासून म्हणायचे की लोकसंख्येचा प्रश्न ही मुळी हे विधानच तुम्ही बदलून टाका, की लोकसंख्या हा प्रश्न नाही, लोकसंख्या हे साधन आहे आणि तिच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी संपत्तीसुद्धा निर्माण करता आली पाहिजे. तुम्ही जे म्हणताय त्याच्यात असं दिसतंय की या जीवशास्त्राच्या संदर्भात, माहितीच्या संदर्भात, निसर्ग निरीक्षणाच्या संदर्भामध्ये या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून खरोखर नवीन ज्ञान विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान आणि नवीन उपयुक्त गोष्टी निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. आता ही शक्यता प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी योजकाच्या बाजूनं घडायला हवं. असे जे तुम्ही प्रयत्न करताय त्याच्याबद्दल आता आम्हाला सांगा. नाही, मला तर याबद्दल खात्री आहे. आता मी ग्रामीण भागात पुष्कळ गेली 30 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतोय. तर त्याच्यात मला असं पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्यात विशेषतः आणि विशेषतः शाळेच्या वयाच्या खरोखरच शिक्षणाची आच आहे. आता मध्येच एक मला दिसलं उदाहरण, एक दक्षिण कन्नडा जिल्ह्यात कोय्यूर नावाचं छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही एका शाळेबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर निसर्ग निरीक्षणाचा आणि अशा पद्धतीची माहिती नोंदवण्याचा कार्यक्रम करत होतो. आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी छान काम केलं होतं. तर त्यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही त्या कोय्यूरच्या शाळेला जाणार होतो. आम्ही शिक्षकांनाही लिहिलं होतं की आम्ही अशा अशा दिवशी येतो आहे. ती शाळा 9 वाजता सुरू होते, तर आम्ही 9च्या सुमाराला येऊ कळवलंही होतं. आणखी आम्ही तिथे 9 वाजता पोचलो. 9 वाजता पोचलो आणि शोधायला लागलो तर विद्यार्थी तर सगळे वर्गात बसलेले दिसले, शिक्षक काही कुठं सापडायच नात. तर म्हटलं काय आहे, ते म्हटले आम्हाला कळलं की बहुतेक कुठे आलेलं दिसत नाही. आम्ही वाट पाहत शांतपणे बसलो होतो तिथे त्यांच्या शिक्षकांच्याच, विज्ञान शिक्षक त्यांची जी कॉमन रूम होती शिक्षकांची त्याच्यात. मग जरा वेळाने पाहिलं तर सगळे विद्यार्थी बाहेर पडले. ते प्रार्थनेला ओळीने नीट उभे राहिले. ती मुलगी एक होती त्यांची जी लीडर, तिने त्यांच्या शिस्तीप्रमाणे आजच्या बातम्या वाचून दाखवल्या, व्यवस्थित प्रार्थना केली. मग ती पुन्हा आत येऊन बसली आणि मुकाट्याने बिचारी शिक्षकांची वाट पाहत होती की कोणतरी आम्हाला येऊन शिकवेल. शेवटी 9:45ला एक एक शिक्षक हळूहळू उगवायला लागले. तर शिक्षकची कर्तव्य पाळत नाहीत, ते शिक्षकांची युनियन झाले आहेत, त्यांना काही कुणी हात लावू शकत नाही, ते जबाबदारीने वागत नाहीत, ही जास्त समस्या आहे. तर जेवढं विद्यार्थ्यांना स्वतःलाच शिकायला सहज मिळू शकेल आणि या कम्प्युटर रेव्होल्युशनचा हाही एक भाग होऊ शकेल की शिक्षकांशिवायच ते स्वतःच शिकू शकतील ना, तर मग कदाचित आणखी होऊ शकेल. आणि तसंच आम्ही प्रयत्न करतो आहोत की कम्प्युटरचं माध्यम, प्रभावी माध्यम व्यवस्थित वापरून जर वेगवेगळे छोटे छोटे प्रकल्प विद्यार्थ्यांना करता आले, तिथली माहिती गोळा करायचे, तर मग कम्प्युटरच्या माध्यमाने ती माहिती त्यांनी ती डेटा एंट्री करून त्याची संकलित होऊन दुसरीकडची पाहून असं खूप निरनिराळ्या गोष्टी करण्याजोग्या आहेत. तर ती त्यासाठी व्यवस्थित एक इन्फॉर्मेशन सिस्टीम डिझाईन करायला पाहिजे. नंतर माहिती वेगवेगळ्या पशुपक्ष्यांबद्दल पुरवणारी, आमच्या दृष्टीने तो महत्त्वाचा विषय म्हणून त्याची साधनं निर्माण करायला पाहिजेत, ही सहज उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. ही जर उपलब्ध करून एकदा पोचवली तर हे आपणहून तरुण विद्यार्थी खूप शिकतील, खूप जास्त करतील. आता ह्या कम्प्युटरच्या बद्दलच कर्नाटकातलाच एक अनुभव पाहण्याजोगा आहे की
कर्नाटकांनी एक माहिती सिंधू म्हणून शिक्षण खात्याने कार्यक्रम सुरू केलाय की कम्प्युटर पुरवायचे शाळांना. कमीत कमी 1000 शाळांना पहिल्यांदा सुरुवात केली. कमीत कमी 5 जास्तीत जास्त 15 कम्प्युटर दर शाळेला, आणि त्यांना ते कम्प्युटर व्यवस्थित दुरुस्त राहायला पाहिजेत आणि त्या कम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. तर पहिल्यांदा काय वाटलं, अनेक लोक म्हणले की हे काय आहे, वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललेले आहेत, शास्त्रीय उपकरणं पुरवायचे. ती तुम्ही जाऊन शाळेत पाहिलीत तर जवळजवळ सगळी ताबडतोब मोडतात आणि त्याचं पुढं काही होत नाही. तसेच कम्प्युटर मोडलेले असतीलच, पुढं काही होणार नाही. परंतु आज एकूण नव्या या सगळ्या आर्थिक घडामोडीत लोकांचा इतका दबाव आहे की ते कम्प्युटर मेंटेन करायचं लोकांच्या दबावामुळे खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, आणि ती कंपनीकडनं ते व्यवस्था व्हायलाच पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांचा पालकांचा इतका दबाव आहे. आणि तसं ते कंपनी व्यवस्थित करते की अनेक छोट्या छोट्या गावातल्या शाळात आम्ही जाऊन पाहिलं ते कम्प्युटर चालत आहेत आणि त्या कंपनीतर्फे ते प्रशिक्षण द्यायची त्यांना जबाबदारी आहे. ते येऊन ते शिकलेले आहेत. आणखीन हे सगळं सरकारी यंत्रणेत कोण होणार नाही असं खूप वेगळं व्हायला लागलेलं आहे नव्या परिस्थितीत. तर त्याला आपण जितकी साधनं निर्माण करून देऊ, जितके उत्तेजन देऊ आणि लोक स्वायत्त होऊन स्वतःच्या पायावर उभं राहून कुणावर दुसऱ्यावर अवलंबून न राहता जितकं करायला लागतील तितकं खूप जास्त होण्याची शक्यता आहे. आणि ह्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांना हे उपलब्ध करून द्यायची शक्यता खूप वाढत चाललेली आहे. मग ती कशी वाढते, काय होत आहे याचा नीट विचार करून आपण जर शास्त्रज्ञांनी व्यवस्थित ते हातात घेतलं तर खूप होऊ शकेल. आता हा जो वेस्टर्न घाट बायोडायव्हर्सिटी नेटवर्क हा प्रोग्राम उभा झाला, त्याच्यामध्ये हे आत्ता जे तुम्ही म्हणला ह्याचं प्रतिबिंब दिसत आहे का? कितपत त्या कार्यक्रमामध्ये पाऊल पुढे गेला असं वाटतंय तुम्हाला? हां, आता गेल्यावर अनेक वर्षात हे हळूहळू अनुभव आलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या काय मर्यादा आहेत आणि काय त्यांच्या बळ आहे, क्षमता आहे, हे पुष्कळ कल्पना आलेली आहे. त्यामुळे मला वाटतंय की विशेषतः 8वी 9वी आणि 11वीचे विद्यार्थी ज्यांच्यावरती परीक्षेचा फार दबाव नसतो, हे आणि पण तसे पूर्ण वाढलेले चांगले शिक्षण झालेले आहेत, हे पुष्कळ गोष्टी करू शकतील. आणखीन त्यासाठी काय त्यांना पाहिजे मदत याबद्दल आता कल्पना पुष्कळ व्यवस्थित आलेली आहे. आणि तसा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक औषधी वनस्पतींबद्दल शाळांच्यातून चांगली माहिती गोळा झाली होती, असं अनेक झालेलंही आहे. आपण थोडंफार म्हणूया पाय तर अमेरिकन मंडळींचं अनुकरण करण्याच्या विचारातून असेल, पण आपण ह्या संरक्षित जागा निर्माण केल्या, नॅशनल पार्क्स निर्माण केले, प्रोजेक्ट टायगर एरियाज निर्माण केल्या, आणि या प्रकारच्या शासकीय धोरणामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बदल होत गेले. आणि एक बायोस्फिअर प्रोग्राम म्हणूनही त्याच्यामध्ये काही शब्द वापरला गेला. आणि CES आणि तुम्ही ह्या नियोजनामध्ये देखील सहभागी होतात. तर एक गोष्ट आम्हाला अशी कुतूहलाची आहे की या सगळ्या प्रोटेक्टेड एरिया अप्रोचचा पर्यावरण संरक्षणासाठी कितपत उपयोग होतो, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे जर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपण वापरणार असलो तर त्याच्यामध्ये हे सिंगल लार्ज अँड सेव्हरल स्मॉल असं हे लोक बोलतात, त्यात हा काय नेमका वाद आहे, अशा दोन्ही गोष्टी विचारायच्या आहेत. हो, तर आता निसर्ग संरक्षणाबद्दल कायद्याने आधुनिक राज्याच्या हातात जी उपकरणं आहेत हीच अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं हीच मुख्य आहेत आणि ती वापरली गेलेली आहेत आणि बऱ्याच अंशी त्यांचा निश्चितच फायदा झालेला आहे. उदाहरणार्थ बंडीपूर, नागरहोळे ही जी अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं आहेत त्या परिसरात निसर्ग रक्षण, वन्य जीवनाचं रक्षण हे चांगलं झालेलं आहे. ही आकाराने त्या मानाने मोठी आहेत आणि ह्यांचं रक्षण हे मुख्यतः शासकीय कायद्याच्या दंडुकाच्या आधारावरती होत आहे.
ही गोष्ट योग्य आहे, पण माझ्या मते याच्याबरोबरच तुम्ही विचार करा की भारतात लार्ज मॅमल ज्याला म्हणू, मोठा सस्तन पशु मोठ्या प्रमाणात कुठले आहेत, किती आहेत, कुठे आहेत आणि काय खास आपल्याकडे संरक्षण झालेलं आहे, हा विचार केला तर स्पष्ट दिसतं की माकडं, वांद्रं ह्यांची जी संख्या भारतात आहे मोठ्या प्रमाणात, तितकी दुसरं कुठल्याही अशा पशुची नाही आहे. आणि माकडं, वांद्रं ही काही केवळ राष्ट्रीय उद्यानात किंवा अभयारण्यात नाही आहेत आणि त्यांना जे संरक्षण आहे ते काही दंडुकाच्या बळावर नाही, ते आपल्या सांस्कृतिक धार्मिक भावनेतून निर्माण झालेलं आहे आणि त्यांनी देशभर अजून ह्यांची संख्या चांगली टिकून आहे. तेव्हा हाही महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना काही मोठमोठी अभयारण्य नको आहेत, जिकडे तिकडे पसरलेले ते चांगले अजून टिकून आहेत. तर आपण एकच हवं असं म्हणणं हे अगदी चुकीचं आहे माझ्या मते. या बाबतीत निसर्ग रक्षणाच्या बाबतीत तर विशेषतः वेगवेगळी आपण साधनं वापरली पाहिजेत. ती अगदी छोट्या जागेत असणारी विखुरलेली पासून बंडीपूर, नागरहोळे, त्याच्या शेजारचं मुदुमलाई वगैरे, वायनाड असं सगळं मिळून कित्येक हजार चौरस किलोमीटरचा प्रदेशाचा हा संरक्षित प्रदेश आहे, त्या प्रमाणापर्यंत पोचणारी पाहिजेत. तसंच नुसती माकडं नाही, झाडांचाही विचार केला तर मोठमोठे वृक्ष हिंदुस्थानात कुठे कुठे टिकून आहेत, काही प्रमाणात आहेत अशा नैसर्गिक जंगलांच्यात. पण शहरांचा सुद्धा विचार केला तर आम्ही बंगलोर शहराची एक मागे पाहणी केली होती वृक्षांची, तर सगळ्यात मोठे वृक्ष कोण आहेत तर ती वडपिंपळाचीच झाडं आहेत आणि ती टिकून आहेत, ती देवळांच्या आसपास टिकून आहेत आणि अगदी गर्दीच्या भागात सुद्धा मोठे मोठे पिंपळ अजून काही काही ठिकाणी आहेत. तेव्हा हे पण आणि संबंध भारतभर हे वडपिंपळ हे पसरलेले आहेत आणि वडपिंपळ हे नुसते स्वतःच्याच नाही तर अनेक पशु पक्ष्यांना ते खाद्य पुरवतात, आसरा देतात. तेव्हा ह्यांचाही विचार व्हायला पाहिजे, ह्यांना टिकवून धरायला पाहिजे. तर आपण या वेगवेगळ्या परंपरा, हे जे सेव्हरल स्मॉल किंवा फ्यू लार्ज वगैरे जी वाद चाललेला आहे ते असाच आहे की खूप छोट्या छोट्या आकाराची पसरलेली विखुरलेली संरक्षित क्षेत्र हवीत का केवळ काही मोठ्या आकाराची हवीत. तर माझ्या मते हा वाद अयोग्य आहे. शक्य असेल तर मोठ्या आकाराची शक्य तेवढी हवीत, परंतु त्याच्याबरोबर अनेक विखुरलेली विकेंद्रित लोकांच्या संस्कृतीनी भावनेनी संरक्षण मिळालेली छोटी छोटी हवीत. अगदी छोटी छोटी म्हणजे एका पिंपळाच्या झाडापर्यंत छोटी सुद्धा हवीत. आता ह्या बायोस्फिअर रिझर्व आणि हे बाकीचे प्रकार यांच्यामध्ये काय फरक आहे नेमका? तो फरक असा आहे, तो प्रत्यक्षात काही उतरला नाही आहे, पण कल्पनेत फरक असा आहे की या संरक्षित जागांचं सगळं एकूण व्यवस्थापन असं चालतं की लोकांना यापासून दूरच ठेवायचं आणि एकूण दंडुकेशाहीच्या आधारावरती संरक्षण करायचं. त्याच्यात खूप अडचणी आहेत आणि खूप अडचणी आजही आहेत सगळीकडे. तर बायोस्फिअर रिझर्व्ह हा असा करूया की त्याच्यात केवळ संरक्षित जागा नसतील तर एक त्याच्या भोवती लोकांच्या सहकाराने निसर्ग संरक्षण करायचं क्षेत्र असेल. की बायोस्फिअर रिझर्व्ह अशी असतील की संरक्षित क्षेत्र हे संरक्षण, निसर्ग रक्षण आणि विकास हे एकत्रित एकाच्या बरोबरीने एक कसे चालू शकतील ह्याचे प्रयोग करायची क्षेत्र असायला पाहिजेत, अशी कल्पना आहे जरा याची वेगळी. परंतु प्रत्यक्षात ती उतरू शकली नाही आहे. आहेत देशात खूप बायोस्फिअर रिझर्व्ह, पण ती नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ सँच्युरी सारखीच त्याचं संरक्षण केलं जातं. आता आपण माकडांची संख्या खूप आहे आणि ह्यांना कोणी सरकारी संरक्षण दिलेलं नाही आहे, हे लोकांना त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून ती वाढली आहे असं आपण म्हणालो आणि ते बरोबर आहे. एखाद्या संरक्षित प्राण्याची संख्या कमी असते तेव्हा आपल्याला काळजी वाटते, मग आपण संरक्षण देतो, मग ते धार्मिक असो काही असो. मग जेव्हा हे प्रयत्न संरक्षणाचे यशस्वी होऊ लागतात त्याच्यातून आणखी एक घोटाळा निर्माण होतो की आता या वाढलेल्या संख्येचं काय करायचं. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्राण्यांबाबत निर्माण बोरिवलीचे बिबटे, IIT मध्ये येत आहेत किंवा ह्या मगरी जास्त झाल्या
किंवा उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी नीलगायींची संख्या फार वाढली आहे, किंवा काही ठिकाणी म्हणजे नगरला छोटंसं एक रेहकुरी अभयारण्य आहे, त्याच्यामध्ये काळविटांची संख्या जास्त झाली आहे. हा प्रश्न प्रत्यक्षामध्ये आहे ना, की हे काल्पनिक नाही? नाही, निश्चित आहे. मग या प्रश्नाची सोडवणूक कशी सोडवायची? नाही, तेच तर की एकूणच आज या इकॉलॉजीमध्ये असे विचार पुढे आलेले आहेत की तुम्ही जे काय व्यवस्थापन कराल ते व्यवस्थापन एकदा ठरवलं असंच करायचं आणि मग कधी बदल करायचे नाहीत, अशा पद्धतीने करणं योग्य आहे. आज असा संकल्पना आलेली आहे की सगळं व्यवस्थापन हे ॲडॅप्टिव्ह मॅनेजमेंट असायला पाहिजे. सारखं काय चाललेलं आहे याच्याकडे लक्ष ठेवून जर काही जरूर पडेल तर त्याप्रमाणे त्याच्यात तुम्ही बदल करायला तयार पाहिजे, थोडी लवचिकता पाहिजे. त्या दृष्टीने जेव्हा तुम्हाला असं दिसतं, उदाहरणार्थ की ह्या हत्तींच्याबद्दल सुद्धा असंच झालेलं आहे, काही ठिकाणी त्यांचे आणि माणसांचे संघर्ष अतोनात वाढलेले आहेत. पण असं म्हटलं जातं की कुठल्याही त्या हत्तींना पकडून माणसाळवून दुसऱ्या काही वापराला वापरायचंच नाही. आता त्याची काही म्हणजे काही प्रमाणात या पशूंची संख्या कमी करायची जरूर वाटली तर त्यांना पकडावं, त्यांना दुसरीकडे न्यावं किंवा प्राणीसंग्रहालयात ठेवावं, किंवा जरूरच पडली शेवटी तर कत्तलही करावी. असंच काही म्हणायचं कारण नाही की ह्यापुढे भारतात कितीही काहीही झालं तरी आम्ही मगरीची हत्या करणारच नाही, अशी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. बरोबर आहे. शेवटचा एक मोठा मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे, तो म्हणजे जैविक विविधता, तिचा अभ्यास, तिची उपयुक्तता आणि तिचं संरक्षणाबद्दल आपण सारखं बोलतोच आहोत. परंतु रिओ समिट म्हणतात 1992 साली झालं आणि तेव्हापासून जगामध्ये या गोष्टीबाबतची जाणीव जास्त वाढते आहे आणि निरनिराळ्या देशामध्ये सरकार याबाबत काही पावलं टाकत आहेत. मग ती कायद्याच्या स्वरूपात आहेत, शासकीय कृतीच्या स्वरूपात आहेत, लोकांच्या चळवळींच्या स्वरूपामध्ये आहेत. असा हा सगळा अलीकडे नवीन निर्माण झालेला विषय आहे. तर प्रश्न 2-3 असे आहेत. एक म्हणजे ह्या जैविक विविधतेच्या जतनाचा नेमका सामान्य जनतेला कसल्या प्रकारचा फायदा होणार आहे आणि हे जतन करण्याचे मार्ग तरी कुठले आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसांनी काय करायचं आहे किंवा ही जैविक विविधता काय स्वरूपाची आहे याची जाण तरी आपल्याला कुठल्या मार्गाने येणार आहे, असे प्रश्न या विविधतेबद्दल आपल्या समोर आहेत. हो, आज म्हणजे अनेक गोष्टी, विशेषतः जीवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी जी म्हणतो, त्यामुळे आपला जैविक विविधतेबद्दल दृष्टिकोन एका दृष्टीने बदललेला आहे. की पूर्वी निसर्ग संरक्षणाचा भर होता, हत्ती, गेंडे, काळवीट म्हणा, वाघ किंवा अर्थात अगदी छोटे म्हटले तरी काही फेझंट्स, निरनिराळे पक्षी, काही खास पक्षी इथपर्यंत पोचलेला होता, नाही तर मगरी. परंतु बाकीच्या प्राण्यांकडे आणि विशेषतः वनस्पती सृष्टीकडे काही फारसं लक्ष नव्हतं. आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे की या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला जे अगदी नगण्य वाटत आहेत असे प्राणी वनस्पती कदाचित खूप उपयुक्त ठरू शकतील. उदाहरणार्थ कीटकभक्षक वनस्पती, फार लोकांना माहिती नसेल पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक कीटकभक्षक वनस्पती आहेत. मुलांना शाळेत शिकवतात की अशा घट असतो त्याच्या आत कीटक गेला की ते बंद करतात तोंड वगैरे. पण प्रत्यक्ष मुलं काही फारसं पाहत नाही. पण आपल्या कोकणातल्या भाताच्या शेतात अनेक शेतांच्या ते आहेत कीटकभक्षक वनस्पती, छोट्याशा आहेत, त्या चटकन डोळ्यात भरणारही नाही. अगदी ते वेल भाताच्या रोपावर चढतात. छोटे छोटे वेल आहेत ते. युट्रिक्युलेरिया जिनस एक आहे, एक ड्रॉसेरा जिनस आहे आणि सगळीकडे आपल्या सह्याद्रीच्या प्रदेशात, कोकणाच्या प्रदेशात या कीटकभक्षक वनस्पती आहेत. आज आपल्याला कुठेही याची व्यवस्थित नोंद नाही आहे, पण मोठ्या प्रमाणावर या कीटकभक्षक वनस्पतींचा व्यापार चाललेला आहे. त्या बारक्या गोळा करून टनोवारी जपानला निर्यात होतात, असं लोकांनी कारवार जिल्ह्यातलं मला निरनिराळे सांगितलेलं आहे.
मग मी जपानलाही गेलो होतो, तिथेही माझी चर्चा चालली होती निरनिराळ्या मित्रांशी. मग एका कंपनीत, बायोटेक्नॉलॉजी कंपनीतही आम्ही गेलो होतो. फॉरेस्ट आणि प्रॉडक्ट अँड बायोटेक्नॉलॉजी कंपनी होती ती. तर तिथे त्यांच्याशी काय काय अशी काम करतायत ती चर्चा निघाली. तर मग एक त्यांच्याकडे संशोधन प्रकल्प चालला होता. काय, कीटकभक्षक वनस्पतींपासून नव्या पद्धतीची कीटकनाशकं निर्माण करायची की जी पर्यावरणाला हानिकारक नाहीत, म्हणून मग त्यांचा पुढे भविष्यात चांगला उपयोग होईल. तर कदाचित आपले हे जे सगळे घेऊन जात आहेत ते कीटकनाशक वनस्पती, ते त्याच्या दृष्टीने ते स्क्रीन करत असतील, त्याचं काहीतरी काम चालू असेल. आणि ह्या वनस्पती मी म्हटल्याप्रमाणे शाळेत शिकवतात, पण आपल्या शिक्षण क्रमात मी म्हटल्याप्रमाणे कुणी त्यांना सांगतही नाही की तुमच्या कचरात आहे ती, पण आहेत. तर त्यामुळे अशा, किंवा दुसरं एक उदाहरण घेतो, आज औषधी कंपन्या सगळ्या विचार करतायत की पुढे मोठं बाजारपेठ कशाला निर्माण होणार आहे की वेगवेगळ्या न्यूरल डिसऑर्डर्स, मेंदू, मज्जारज्जू ह्यांच्याबद्दलच्या ह्याच्यासाठी, त्यासाठी आजारांसाठी, त्यासाठी ते वेगवेगळे परमाणू शोधत आहेत. तर कुठले परमाणू आहेत की ज्याचा मज्जारज्जूंवर, मेंदूवर परिणाम होतो, त्यातले काही काही महत्त्वाचे परमाणू आहेत जे कोळी आणखीन विंचू यांची विष, कोळी आणि विंचू यांची विष ही न्यूरोटॉक्सिन्स आहेत, त्यांचा विषाचा परिणाम मुख्यतः मज्जासंस्थेवर होतो. तर तेच स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. आपल्याकडे हजारोंनी कोळ्यांच्या जाती आहेत, विंचवांच्या शेकडो जाती आहेत, त्याच्याबद्दल फारसं माहिती कुणाला नाही आहे. आणखीन त्यामुळे केवळ ह्याच वाघांचं, गेंड्यांचंच संरक्षण व्हायला पाहिजे असं नाही, तर कोळ्यांचं, विंचवांचं आणि या अशा ड्रॉसेराचंही व्हायला हवं आहे. तर मग हा एक वेगळ्याच दृष्टिकोनातनं विचार करायला पाहिजे की सगळीकडे व्हायला हवं. आणि हे जर व्हायला हवं असलं सगळीकडे, तर ह्याची माहिती सगळ्यांना पोचून सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय काही मला वाटत नाही हे होईल. मग ह्याचा फायदाही मग लोकांपर्यंत पोचवायच्या काहीतरी नव्याच क्लुप्त्याही आपल्याला काढायला लागतील, नव्या काहीतरी याबद्दल योजना काढायला लागतील. हे असे सगळे बरेच विचार वेगळ्या पद्धतीने करायला हवे आहेत. तर त्याची थोडी पावलं उचलली गेलेली आहेत. उदाहरणार्थ एक जैवविविधतेवरती कायदा झालेला आहे 2 वर्षापूर्वी. त्या कायद्याच्या अनुसार शेवटी सगळ्या स्थानिक संस्थांपर्यंत, प्रत्येक पंचायतीपर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंत ही माहिती, ही जबाबदारी पोचवायला हवी. आणि त्या पंचायतीत त्या लोकांना काही अधिकार याबद्दल दिले जातील, त्यांना त्याबद्दल काही आर्थिक लोकल बायोडायव्हर्सिटी फंड्स, निधी निर्माण केले जातील. ह्याच्यातून जर उद्या, आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक महत्त्वाची आपल्याकडे आर्थिक उद्योगधंदा झालेला आहे, उद्या बायोटेक्नॉलॉजी आपल्याकडे झाली आणि त्याच्यातनं मोठं उत्पन्न मिळायला लागलं आणि सरकारला त्याच्यातून काही सेसच्या द्वारे काही उत्पन्न मिळालं, तर ते शेवटी ज्या लोकांनी त्यांच्या गावात जैवविविधता जतन करून ठेवलेले त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. ते या स्थानिक निधीतर्फे पोचवता येईल का, कसं पोचवता येईल, काय करता येईल, असे अनेक विचार करायला पाहिजेत. त्याच्या जोडीने जैवविविधतेचा उपयोग व्यवस्थित करून लोकांना त्याच्यातनं काही करता येईल का. उदाहरणार्थ मगाशी आपण थोडं बोलत होतो की बायोलॉजिकल कंट्रोल एजंट, किडीवरती वगैरे नियंत्रण आणण्यासाठी अनेक पद्धतीने स्थानिक पातळीवरती काम करून करणं शक्य आहे, ते काही होईल का. अशा अनेक नवे विचार करून आपण याच्यात पावलं उचलायला पाहिजे आहेत. लग्न संबंध जोडीत नाही, बाकी सर्व प्रकारचे संबंध आहेत. तेव्हा एक काहीतरी साम्य आहे, अनॅलॉजी एवढंच आहे ते. हो हो. पण प्रश्न असा मनात येतो की ह्या अनॅलॉजीमुळे भारतीय समाजाबद्दल काही असे अंदाज बांधता येतात त्यात की ज्याच्यासाठी तुम्ही इकॉलॉजिकल कम्युनिटीच्या अभ्यासातून काहीतरी जे दिसलं तुम्हाला ते कदाचित इथे लागू पडेल, अशा प्रकारचं काही. तसा मी पुन्हा मल्होत्रांनी मी याबद्दल थोडं आणखीन नंतर रामबरोबर केलेल्या कामातही थोडं प्रकाशित केलेलं आहे की भारतीय समाजात असे जे वेगवेगळे समाज निर्माण झालेले आहेत
त्यांची उपजीविकेची साधनं ही साधारण उपजीविकेची एकूण प्रणाली ही वंशपरंपरा चालत आलेली आहे. आणखीन उदाहरणार्थ गावगाडा नावाचं एक पुस्तक आहे बघा, त्र्यंबक नारायण अत्र्यांचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण समाजाबद्दल. त्याच्यात एक उल्लेख आहे, लहानपणी मी वाचलं होतं ते पुस्तक, तर माझ्या मनात राहिला होता उल्लेख, की वेगवेगळ्या जातीच्या फिरत्या जमाती असतात ज्या कुठल्या पशुचा वापर करतात करमणूक लोकांची करायला किंवा अशा पद्धतीने, आणि तेच त्यांचं उपजीविकेचं साधन असतं. त्याच्यात नाग गारोडी आहेत, ते नागसापाचा वापर करतात. दुसरे काही दरवेशी आहेत जे अस्वलाचा वापर करतात. मग नंदीवाले आहेत जे बैलाचा वापर करतात. तर प्रत्येकाची एक स्वतंत्र जातीशी नातं आहे. म्हणजे आम्ही जे इकॉलॉजीच्या याच्यात म्हणतो की तुमचं निच आहे, ते निच कशा रीतीने ठरतं की बाकीच्या सृष्टीतल्या वेगवेगळ्या जीवजातींशी तुमचे काय संबंध आहेत, तो एक निचचा भाग असतो. तसं त्या जातीचं निच असं म्हणू शकतो की दरवेशाचं निच हे अस्वलाशी निगडीत आहे. तेव्हा इकॉलॉजीमध्ये जेव्हा बायोलॉजिकल कम्युनिटीजचा विचार करतो तेव्हा वेगवेगळ्या स्पीशीजचं निच थोडं वेगळं असतं, ज्याला आपण निच डायव्हर्सिफिकेशन इकॉलॉजीत म्हणतो. तसं कदाचित या भारतीय समाजातल्या जातीजातींच्यात दिसू शकेल. आणि तुम्ही ज्या 2-3 गटांचा तपशिलाने अभ्यास केलात, म्हणजे वैदू, नंदीवाले, आणखीन फासेपारधी, तर इथं तुम्हाला या गोष्टींचे ठोस पुरावे दिसले. तर मग आम्ही म्हटलं की आता याचा जरा जास्ती तपशिलात विचार करूया. म्हणून सुधाकर खोमणे, कैलाश मल्होत्रा आणि मी ह्या 3 अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या जाती की ज्या शिकार करतात त्यांचा अभ्यास केला. तेव्हा असं दिसून आलं की हो, त्यांनी अशा रीतीने एका दृष्टीने त्यांची निचेस डायव्हर्सिफाईड आहेत, त्यांच्या उपजीविकेच्या साधनात असं वैविध्य निर्माण केलेलं आहे सांस्कृतिक दृष्टीने, की फासेपारधी मुख्यतः फाशाचा वापर करून काळवी, ठारीण, तित्तर, लावे ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात. नंदीवाले हे कुत्र्याचा, भाल्याचा वापर करून सायळ वगैरे, घोरपड यांची मुख्यतः शिकार करतात. आणखीन वैदू लोक हे मुख्यतः सापळे वापरून मुंगस, रानमांजरं, उदमांजरं असे प्राणी पकडतात. त्याचे आम्हाला, आणि मांजरंही खातात, घरातली मांजरंही ते खातात. तेव्हा तो अभ्यास केला, पुष्कळ मजा आली आम्हाला. ते आता कुठले प्राणी इथले करतात, तर म्हटलं की आपण आता पक्क त्या लोकांकडनं ओळखून घेऊ. मग काय करायचं, तर मुंबईच्या बॉम्बे नॅचरलिस्टिक सोसायटी आहे, त्याच आवारात प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे ना, तिथे सगळे पेंढा भरलेले सगळे प्राणी आहेत महाराष्ट्रातले. तर मग आम्ही सुधाकर खोमणेरावांच्या मदतीने सगळे वैदू, फासेपारधी एक त्यांचे मित्र घेऊन आलो. ते मुंबईला आले, आम्ही सगळे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये गेलो. ते लोक मोठे खुशीत होते, हे आम्ही खातो वगैरे, सगळं नीट म्हणजे खात्री करून घेतली. आणि मग किती प्रमाणात काय, तेव्हा हो, ते असे निच डायव्हर्सिफिकेशनचा मोठा एक व्यवस्थित निर्माण झालेलं चित्र त्या समाजात आम्हाला दिसलं. जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. 9व्या भागाचा विषय होता गरज सर्वसमावेशक जैवविविधतेची. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.